सिंहस्थ सहाय्यक समिती द्वारा प्रसारित सोहळा कुंभ पर्वाचा श्रद्धा सेवा समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभ पर्वणी या सिंहस्थ कुंभ पर्वा निमित्तानं प्रसारित करीत आहोत जनजागरण भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभ पर्वाचा. संकल्पना महेश दाबक, लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवघरे, कॅलिडोस्कोप नाशिक. ऐकूया जनजागरण भावजागरण आणि जनसहभागाचा सोहळा कुंभ पर्वाचा. नमस्कार श्रोतेहो, आजचा आपला 10वा भाग कुंभ पर्वाचा आत्मा म्हणजे 13 आखाडे याविषयी आज ऐकूया. आजोबा आजोबा कोण आहे रे? आजोबा हो मीच आहे, रोहन. अरे आत्ताच जरा डुलकी लागली होती, तेवढ्यात तू उठवलंस. झालं काय ते तरी सांग आधी. तसं नाही आजोबा, आज तुम्ही आखाड्यांविषयी सांगणार होतात ना. आज पावसामुळे आम्हाला क्लासला सुट्टी मिळाली, त्यामुळे आज आम्हाला चिक्कार वेळ आहे. म्हणून म्हटलं तुम्हाला असा मस्का मारावा. गोष्ट सांगा ना पुढची. वा रे पठ्ठ्या, त्यासाठी मला झोपेतून उठवलंस. बरं चल सांगतो. आधी मला जरा ग्लासभर पाणी दे बरं. आत्ता आणतो, थांबा. अरे 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 रोहन, बघून चाल ना, आत्ता डिश पडली असती हातातून. एवढी काय घाई? अगं आजोबा, आखाड्यांविषयी पुढची गोष्ट सांगणार आहे आता. थांब, मी आलोच. ए थांब, मी पण आलेच. आई, बाबा, पटकन या ना. काय गा आर्या? बाबा, अहो आजोबा आज आहे ना आखाड्यांविषयी सांगणार आहे. चला पटकन. वाह वाह, आलोच. अगं ऐकलंस का? तू पण ये. हो हो, आलेच. हा आजोबा, हे घ्या पाणी. वा छान. रोहन, तोवर मला सांग, आखाडा म्हणजे काय? आखाडा म्हणजे कुस्तीचा आखाडा. मला वाटलंच तू असं उत्तर देशील. अरे कुंभ पर्वातला आखाडा म्हणजे सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारी संस्था. ओ अच्छा. बाबा, पण संस्था म्हणजे याचे अधिकार आणि हक्क कोणाकडे असतात? आखाड्यांमध्ये महंत आणि साधूंना काही अधिकार असतात. मुख्यतः कुंभ पर्वात सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची व्यवस्था करायची असते, ती म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर देशाच्या विविध भागातून साधू एकत्र येणार, त्यांचा निवास, त्यांचे भोजन याचे व्यवस्थापन करायची मुख्य जबाबदारी हे आखाडे उचलतात. बाबा, थोडक्यात म्हणायचं झालं तर आखाडा म्हणजे साधूंचं कुंभ पर्वातलं घरच जणू. बरोबर. त्यासोबतच आखाडा म्हणजे धर्म, ज्ञान आणि परंपरेचं केंद्रही असतं. बाबा, कुंभ पर्वात एकूण 13 आखाडे सहभागी होतात ना? अरे हो, 13 आखाडे. या प्रत्येक आखाड्यांची वेगळी जबाबदारी असते. अहो, नाशिकमध्ये वैष्णवपंथी आखाडे 3 आहेत ना? हो. वैष्णवपंथी आखाडे म्हणजे? अगं आर्या, वैष्णवपंथी म्हणजे श्री विष्णूंची उपासना करणारे. ओ, आणि दुसरे म्हणजे शैवपंथी आखाडे. ते भगवान शंकराची उपासना करतात. म्हणजे 10 शिवपंथी आखाडे. वार्या, तुझं गणित एकदम पक्क आहे. 10 शैवपंथीय आणि 3 वैष्णवपंथीय असे एकूण 13 आखाडे. बाबा, शैवपंथीय म्हणजे त्र्यंबकेश्वरचेच ना? हो, वेगवेगळ्या ठिकाणचे आखाडे एकाच उत्सवात तेवढ्याच उत्साहाने सामील होतात. हेच तर आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. हा आजोबा, मी असा विचार करत होतो की हे 2 वेगळे आखाडे आहेत. अरे, जिथे मतभिन्नता आहे तिथे वाद हे होणारच. म्हणजे? अगं, यांच्यातही वाद होतात. पण नक्की कशावरून? अरे, याची एक ऐतिहासिक गोष्ट आहे बरं का. आजोबा सांगा ना पटकन. ही गोष्ट आहे इसवी सन 1762 सालची. तेव्हा नाशिक सिंहस्थात रामघाटावर बैरागी
आणि संन्यासी यांच्यात वाद झाला होता. वाद? पण नक्की कशावरून? प्रथम स्नान कोण करणार यावरून. स्नानावरून वाद? खरंच? अरे खरंच. आणि हा वाद विकोपाला गेला तेव्हा मध्यस्थी केली थोरले माधवराव पेशवे यांनी. हा एवढा वाद पेशव्यांनी नक्की कसा सोडवला? अरे त्यांनी उत्तम मार्ग ठरवला. तो असा की संन्यासी साधू त्र्यंबकेश्वरला कुशावर्त तीर्थात स्नान करतील, तर बैरागी नाशिकमध्ये रामकुंडात स्नान करतील. आणि तीच परंपरा आजही कायम आहे. सिंहस्थाची सुरुवात तशी खूप जुनी ना? हो, आणि प्रत्येक राजव्यवस्थेत सिंहस्थाला संरक्षण आणि प्रतिष्ठा मिळाली. हो ना. असं बघा, 7व्या शतकात सम्राट हर्षवर्धन यांनी आपल्या कारकिर्दीत भव्य कुंभपर्वाचे आयोजन केलं होतं. नंतर पेशव्यांनी सुंदर घाट मंदिरं बांधून सिंहस्थ कुंभमेळ्याला भव्य स्वरूप मिळवून दिलं. यामुळे इसवी सन 1758 पासून सिंहस्थांसाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात साधू येऊ लागले. जगातला सर्वात मोठा शांततापूर्ण उत्सव म्हणजे कुंभ पर्व. जात, भाषा, पंथ, प्रदेश असा कोणताही भेद न मानता सगळ्यांना एकत्र आणणारं पर्व. या सामाजिक समरसतेत आपणही सक्रिय सहभागी होऊया. आपला कुंभ पर्व माझी जबाबदारी. आपला कुंभ पर्व माझी जबाबदारी. आजोबा, हे सगळं ना खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग आहे माहितीये. आजोबा, ते अमृत स्नानाच्या वेळी नक्की काय होतं ते सांगा ना. हो, सांगतो. अगदी बघण्यासारखा सोहळा असतो तो. अमृत स्नानाच्या वेळी हे आखाडे जयघोष, कसरती आणि अनोख्या मिरवणुका काढतात. आपल्या पंचवटीतील तपोवन येथे लक्ष्मीनारायण मंदिर आहे ना, तिथून या मिरवणुकींना सुरुवात होते. या काळात गोदापात्र साधूंनी गजबजलेलं असतं. अगदी बघण्यासारखा सोहळा असतो हा. मग यावेळेस हा सोहळा आपण सगळे नक्की पाहायला जाऊ. हो, नक्की जाऊ. आपण नाशिककर, हे आपलं पर्व आहे. आणि आपण यजमान. मी तर सगळ्या मित्रांना घेऊन येईल बघायला. हेच तर हवंय. प्रत्येक नाशिककराने या सोहळ्याचा भाग व्हायला हवं. आणि केवळ बघायला नाही बरं का, यजमान म्हणून सहभागी व्हायला हवं. येणारे साधू महंत, येणारे भाविक ते आपले पाहुणे आहेत. त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्यच आहे. अतिथी देवो भव. आखाडे म्हणजे कुंभपर्वाचा आत्माच. 13 आखाडे, शेकडो वर्षांची परंपरा आणि नाशिक त्र्यंबकेश्वराचं अनोखं वैभव. आता पुढच्या भागात नाशिकच्या 3 वैष्णव आखाड्यांविषयी. तोपर्यंत नमस्कार. आत्ताच आपण ऐकलात श्रद्धा, सेवा, समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभ पर्वणी निमित्त जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभ पर्वाचा. सहभाग अनिता, सुमंत, रेश्मा, तुषार, तनिष्क आणि स्वरा. संकल्पना महेश दाभक. लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवखरे, कॅलिडोस्कोप नाशिक. विशेष सहकार्य आयव्ह्यू एंटरप्राइजेस. सोहळा कुंभ पर्वाचा दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 8:30 वाजता FM 101.4 अर्थात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. तसंच www.nasikkumbhaparva2027.com या आमच्या अधिकृत वेबसाईटवर हे प्रसारित झालेले भाग आपण पुन्हा ऐकू शकता. आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता आणि अधिक माहिती आणि प्रतिक्रियेसाठी आपण आम्हाला या क्रमांकावर संपर्क साधू शकता. क्रमांक 70587 20566 70587 20566. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
कुंभ पर्वात सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा. आपला कुंभ, माझी जबाबदारी.